गाइस, तर वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. लय दिवस झाले तुम्हाला काय माझा ब्लॉग एक भेटला नाही. तर आज एवढा पाणी झाला का बहुत पाणी झाला. तर का म्हणते बा नदी किती पाल चाललो मी त्या गावापासची नदी गंधाराच्या पूल म्हणते त्याला. त्या पुलाची नदी पाल चाललो आम्ही. तर का म्हणते बा आणि तिकडूनच गाडीकडे बी जायचं आहे कारण की बहुत दिवस झाले आपली गाडी बी चालू नाही केली काय नाही केली. तर आता गाडी बी चालू करून आणि तुम्हाला नदी बी दाखवून किती भरली का भरली तुम्ही बनवून राहा असेल ब्लॉगमध्ये. त्याला जर्नी आपण स्टार्ट करू. हा आता गाडी केली स्टार्ट मी ना. वातावरण आणि पाणी एवढा झाला का पुरी थंडीच लागून राहिली आज बहुत. अरे बाप रे बाप, हे बा लय भरली गाय हे नदी. हे एवढी खोल होती का बोतच आणि आता पहा तुम्ही किती भरली. हे झाडं लय मोठे मोठे झाडं होते हे बी डुबले. हे बा एवढा भयानक पाणी झाला. जर अजून 1-1.5 घंटा आला असता ना तर ह्या पुलाच्या बी वर आलं असतं पाणी. चला आता टाकळघाटच्या पुलावर जाऊन पहिले मग गाडीकडे जाऊ. तर आता बनवून राहा तुम्ही असेच आपल्या ब्लॉग मध्ये. आता जाऊ आपण सिद्धे टाकळघाटच्या पुलावर. हा वय गंधाराच्या पूल. मारली मी असेल चालू आता. काय तिथं चालू आहे मच्छा पकडणं. हे बा पाणी लोकांच्या वावरामध्ये पाणी गेलं. एवढा पाणी झाला. आलो आता टाकळघाट मध्ये. हे बा रस्त्यावर बी इथं पाणी साचलं नाही. एवढा पाणी झाला जोरदार. बे कुठे चालले बे. इथं मामा आहे यायला बी घेतला आता आपल्या गाडीवर. आता जातो पूर पाहिले टाकळघाटच्या नदीवरच्या. बनवून राहा तुम्ही चॅनलवर. हे बी आ रहा. नदी का भरली बे.
गंधाराचा पूल किती भरला बे? हो ना. अरे हे बघ गाइस, इथं म्हणते गाडी नको थांबवू म्हणते. बघ गाइस किती भरला. एकच माणूस बाकी राहिला. आता गाडी इकडे पार्क करून आम्ही दाखवतो तुम्हाला पूल. हा चालला ना तो पूल पाहून. हे बघ गाइस किती भयानक पूर आला. बस थोडंसं बाकी आहे, मग तर पूर्ण याच्यावरून ओव्हरफ्लो होईल. पोलीसची गाडी बी आली. तेव्हा गाइस आपल्या सोबती बे या ना इकडं. का थांब म्हणतोय? तसा झाला पाणी इच्छा बहुत जोरदार. तर का म्हणते बा तुम्ही असेच बनवून राहा. आता जातो गाडी चालू नाही केली मी ना, तर गाडी बी चालू करून दाखवतो तुम्हाला. बनवून राहा ब्लॉग मध्ये आपल्या. बा पूल पाहासाठी किती लोक आले. आपला मन सोबती येतो इकडून गाडीकडे. सागर भाऊची माणसं आणि अंदर आहे सागर भाऊ. हे बा इथं बी किती पाणी संघरलं. पुरं रोडभर पाणी. इथून असतं राहिलं तुम्हाला. आपली गाडी आहे समोर. काय आपली गाडी. चाबी घेऊ आईपासून आणि चालू करू.
हेच आहे आई आपलं लुकडं वारवात. व किती पाणी झाला. चाबी व तुले म्हणलं होतं ना 8 वाजता येईल म्हणून. बस पाणी नाही होता का. पाणी एवढ्या जोरात होता येऊच नाही शकला. कवा इकडं आलत का कायले. आपल्या गाडीची चाबी. दरवाजा उघडला आता मी ना वर जातो. सगळ्यात पहिले चालू करून पाहू आपण गाडी. आपली चाबी काय झाली. आता आपली गाडी चालू. चालते ना गाडी चालला चलते ना. अजून काय म्हणते बाई उठत नाही होती. बॅटरी डाऊन झाल्या आता त्याच्यामुळे. आपले सबस्क्रायबर वाट पाहत आहे खाली. गाडी झाली चालू. तर मागच्या दाखवतो तुम्हाला कसा का आपल्या सीटा वगैरे आहेत. अशी आहे आपली गाडी अंदरून. मस्त पडदे गिडदे आता हे लावलं होतं आम्ही ना 1 महिना झाला बस. स्प्रिंग म्हणजे कसं कोणी लोक असे पडदे गुंडाळे आणि खाली फेकून दे ना पडदे गुंडाळून, म्हणून आम्ही ना हे लावली होती आता स्प्रिंग. काय बॉक्स आहे बढिया, जोरदार आवाज देते. वर भी फॅन आहे आपल्या गाडीले, साईडले भी आहे आणि वरून AC भी आहे. AC चे ब्लर आणि हे लाईट्स. इकडे आहे TV, इकडे आहे चार्जिंगचे पॉइंट. सीट आपल्या फुल पुश सीट आहे. दाखवतो तुम्हाला पुश करून. हे बघा एवढी पुश होते, पुरी कम्फर्टेबल. खाली मॅट आहे बढिया आणि जागा भी भरपूर आहे खाली. एवढी जागा आहे. मी तर टूरवर जातो ना तर कॅबिनमध्ये कसं झोप वगैरे नाही होत. सीटवर बी होते पण तेवढी नाही होत, म्हणून मी काय करतो सिद्धा इथं पसरतो. एक आपली चादर टाकून दिली, उसी घेतली का झोप लटकन. आता तुम्हाला थोडेसे गाणे गिणे वाजवून दाखवतो गाडीमधले. यही होते हैं सवेरे, यही मरना और जीना, यही मंदिर और मदीना. तेरी गलियां गलियां तेरी गलियां मुझको भावे, गलियां तेरी गलियां, तेरी गलियां गलियां तेरी गलियां.
गलियां, यूं चल पावे गलियां तेरी गलियां। मुझको भावे गलियां तेरी गलियां, तेरी गलियां गलियां तेरी गलियां, मुझे तड़पावे गलियां तेरी गलियां। गाइस कसा वाटला आपल्या गाडीतला म्युझिक सिस्टम तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये, आणि आपली गाडी कशी वाटली ते सांगा तुम्हाला, आणि आजच्या पूरच्या बी सांगा, कारण की पूर बी पाहून आलो ना आपण, तर पूर बी बहुत आला तुमच्या इकडे बी आला का नाही हे बी सांगा, आणि असा आला का ते बी सांगा। तुम्हाला दाखवले 2 ठिकाणचे पूर, एक तर टाकळ्याच्या नदीवरच्या कृष्णा नदीच्या, आणि दुसरा दाखवला गंधाऱ्याच्या पुलावरच्या। गंधाऱ्याच्या पुलावर तर लयच झालं कारण की ते लय खोल आहे, पण टाकळ घातले म्हणजे तेवढं काही आलं नाही, ते म्हणजे तिकडं आलं असतं तर जमलं असतं। ते जर का म्हणते बा ओव्हरफ्लो पाणी झालं गंधाऱ्याच्या पुलाचं, तर मग टाकळ घाटात पाणी घुसते। तर कसं वाटलं तुम्हाला आपला ब्लॉग तर कमेंटमध्ये सांगा नक्की, आणि चला बाय बाय। आता मी थोडा वेळ गाडी चालू ठेवतो आणि घरी जातो जेवण खाऊन करून। बाय बाय।